नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्यवाणी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण रवीचे मेष राशीतून होणारे गोचर भ्रमण व त्याची 12 राशीचे मिळणारी फळे, त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, सर्वसामान्य फळे काय मिळतील आणि 12 राशीचा आपण ह्या रवीच्या गोचरच्या अनुषंगाने मासिक भविष्य पाहणार आहोत। हा महिना म्हणजे 14 एप्रिल ते 14 मे हा कसा जाईल हे मी तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला रवीविषयी थोडी बेसिक माहिती देतो। रवीला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याला सरासरी 1 महिना लागतो। म्हणजे रवी हा सर्वसाधारणपणे एका राशीमध्ये 1 महिना राहतो। रवी गोचरीने आपल्या चंद्र राशीला जेव्हा 3रा, 6वा, 10वा आणि 11व्या स्थानामध्ये येतो त्यावेळी तो अतिशय शुभ फलदायी आणि उत्तम फळ देणारा जातो। या उलट ज्यावेळी रवी जेव्हा गोचरीने 4था, 8वा आणि 12वा येतो त्यावेळी मात्र तो अशुभ फलदायी व प्रतिकूल फळे देणारा ठरतो, हे लक्षात घ्या। इतर स्थानामध्ये रवी मध्यम फळ देतो। असा हा गोचरीने रवी हा 14 एप्रिल ते 14 मे, 14 एप्रिलला पहाटे हा रवी राशांतर करतोय। हा 14 एप्रिल ते 14 मे पर्यंत हा मेष राशीमध्ये राहणार आहे। मीन राशीतून असा हा रवी हा आपल्या उच्च राशीमध्ये म्हणजेच मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे। तेथे तो 14 मे पर्यंत असणार आहे। मागील काही दिवसांमध्ये आपण पाहिलं असेल की मीन राशीमध्ये ग्रहांची बैठक जास्त आहे। शुक्र, बुध, राहू, शनी तिथं आता आलाय, नेपच्यून आणि रवी एवढे 5-6 ग्रह एकत्र होते। हे कॉम्बिनेशन थोडं त्रासदायक होतं। ह्याच युतीमधून ह्याच पापग्रहांच्या बैठकीतून रवी आता मुक्त होतोय। रवी आता मेष राशीमध्ये पुढच्या राशीमध्ये जातोय। मेष या अग्नितत्वाच्या आणि उच्च राशीतील रवी हा गोचरीने बलवान होत असल्याने हा रवी 14 मे पर्यंत आपल्या कारकत्वातील जोरदार शुभफळ देणारे नक्कीच। गोचरीने ग्रह जेव्हा उच्च राशीतून, स्वराशीतून किंवा मूळ त्रिकोण राशीतून जातो तेव्हा तो आपल्या कारकत्वातली जोरदार शुभफळ देतो किंवा तो सर्वच राशींना कमी अधिक प्रमाणात शुभफळ देतो। म्हणजे कुठल्याही राशीला कुठल्याही सणातून गेला तर तो फार अशुभ फळ देत नाही, लक्षात घ्या। असं हे मेष राशीतील रवीचं गोचर हे सर्वच राशींना नक्कीच चांगलं असणार आहे। आपण जर इतर ग्रह गोचर विचार केला की आपण आत्ता बाकी रवी सोडून इतर ग्रह कोणत्या राशीत आहे हे पाहिलं तर 6 मे पर्यंत रवी मेष राशीमध्ये एकटा असणार आहे। त्यानंतर 6 मे नंतर रवी बरोबर बुध येणार आहे। बुध हा मीन राशीतून मेष राशीमध्ये 6 मेला येणार आहे। 6 मे ते 23 मे पर्यंत बुध मेष राशीत राहणार, म्हणजे 6 मे नंतर रवी बुध ह्या 2 ग्रहांची युती असणार आहे। बाकी ग्रहांचा विचार केला तर गुरु हा वृषभ राशीमध्ये आहे 15 मे पर्यंत, म्हणजे रवीचं गोचर संपेपर्यंत गुरुही त्याच राशीमध्ये वृषभ राशीमध्ये आहे। मंगळ आता कर्क राशीमध्ये गेलेला आहे, नीच राशीमध्ये आपल्या। केतू कन्या राशीमध्ये, तर राहू हा मीन राशीमध्ये आहे। मीन राशीमध्ये आत्ता शनी, शुक्र, राहू, नेपच्यून आणि बुध असे 6 ग्रह 6 मे पर्यंत एकत्र असणार आहेत। थोडक्यात गोचरीने मीन राशी दूषित झालेली आहे। या रवीचा जर योगात विचार केला तर ह्या गोचर रवीचा हा मंगळाशी केंद्र योग होणार आहे आणि रवी, राहू, केतू अशा ग्रहांशी अशुभ योग होणार आहे। थोडक्यात सर्व पापग्रहांशी हा रवी अशुभ योग करतोय, त्यामुळं थोडंसं काही ना काहीतरी विस्फोटक घटना तुम्हाला या काळामध्ये पाहायला मिळतील। आता रवीच्या बेसिक माहितीनंतर आता आपण 14 एप्रिल ते 14 मे 25 पर्यंत या मेष राशीतील म्हणजे उच्च राशीतील किंवा अग्नितत्वाच्या राशीतील रवीची जागतिक, सामाजिक, राजकीय तसे सर्वसामान्य फळं काय मिळतील हे मी तुम्हाला सांगणार आहे। पहिलं भाकीत लक्षात घ्या की मेष या अग्नितत्वाच्या राशीमध्ये अग्नितत्वाचा ग्रह येत असल्याने या काळात म्हणजेच 14 एप्रिल ते 14 मे या काळामध्ये उष्णतेमध्ये प्रचंड मोठी वाढ होण्याची शक्यता राहील। या काळामध्ये उष्माघाताचे बळी पाहायला मिळतील, त्यामुळे सर्वांनीच या काळामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे। गरज नसताना दुपारी 12 ते 5 या काळात बाहेर पडू नये, अन्यथा उष्माघाताचं बळी होण्याची शक्यता राहील। विशेषतः 10 मे पासूनच उष्णतेमध्ये झपाट्याने वाढ होणार आहे। 10 एप्रिल ते 15 मे या काळामध्ये उष्णता जास्त राहील। काही जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा हा तुम्हाला उच्चांकी गेलेला ह्या वर्षी पाहायला मिळेल। काही जिल्ह्यामध्ये कडक उन्हामुळे उष्माघाताचे बळी गेलेले पाहायला मिळतील। म्हणजे हा काळ अतिशय त्रासदायक असणार आहे। उष्णता वाढल्यामुळे होणारे आजार किंवा उष्माघात, त्याला आपण सनस्ट्रोक म्हणतो, अशा केसेसमध्ये वाढ होईल। दुसरं भाकीत लक्षात घ्या की अग्नितत्वाच्या राशीतील रवीचा पापग्रहांशी म्हणजे मंगळ, राहू, शनी, केतू यांच्याशी अशुभ योग होत असल्याने या काळात मोठे वणवे लागणं किंवा मोठ्या आगीच्या घटना घडणं तुम्हाला संभवतं। अशा घटना घडतील। विशेषतः वाहनांना अचानक आग लागणं या काळात संभवतं, त्यामुळे प्रवास करताना सर्वांनीच काळजी घ्यावी। शक्यतो प्रवास टाळणे या काळामध्ये योग्य होईल। त्यानंतर राजकीय दृष्ट्या विचार केला तर रवी मंगळ केंद्र योगामुळे काही ठिकाणी तुम्हाला मोठे अपघात झालेले पाहायला मिळतील।
राजकारणी लोकांचा विचार केला तर हा काळ राजकारणी लोक आणि सत्ताधारी पक्षासाठी प्रतिकूल जाणार आहे. पक्षांतर, कलह, बंडखोरी, पक्षांतर यामुळे सर्वच पक्षांना त्रास होणार आहे. काही हिंसक घटनेमुळे किंवा नैसर्गिक घटनेमुळे सरकारच्या तिजोरीवर बोजा पडणार आहे. सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता या काळात राहील. थोडक्यात 15 मेपर्यंत काळ काहीचा स्फोटक, विध्वंसक जाईल असं दिसतं. या काळात सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. रवीच्या बेसिक माहितीनंतर व सर्वसामान्य फळानंतर आता आपण मेष ते कन्या या 6 राशींना हे गोचर कसं जाईल की हा महिना कसा जाईल हे मी तुम्हाला सांगणार आहे. कारण मी सर्वच ग्रहांच्या गोचरीचा विचार करून तुम्हाला भाकीत करणार आहे. आपण या व्हिडिओमध्ये आपण फक्त मेष ते कन्या या 6 राशीचा विचार करणार आहे. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीतूनच म्हणजे चंद्रावरूनच रवीचं गोचर भ्रमण होत आहे. त्या मेष राशीतूनच होणार हे रवीचं गोचर भ्रमण दिनांक 14 एप्रिल ते 14 मेपर्यंत या राशीच्या लोकांना काही बाबतीत थोडंसं प्रतिकूल आणि मनस्तापदायक जाणार आहे. राशीच्या 12व्या स्थानातून सुरू असलेले शनीचं गोचर म्हणजे जस्ट या लोकांना शनीची 7.5 सुरू झाली आणि त्याचबरोबर 12व्या स्थानामध्ये शनी, राहू, बुध, नेपच्यून, शुक्र असे ग्रहांचं गोचर प्रतिकूल सुरू असल्याने व आता राशीतच रवी येत असल्याने या लोकांना आता अनारोग्य, मनस्ताप, चिडचिड इत्यादी गोष्टीला सामोरं जावं लागेल. ह्या लोकांचा मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता राहील. ह्या लोकांना राग येणं किंवा स्थलांतर होणं, अनावश्यक प्रवास करायला ह्या काळात लागणं ह्या गोष्टी संभवतात. थोडंसं स्वभावामध्ये शांतता ठेवावं लागेल. जास्त चिडचिड करून चालणार नाही. वादविवादाचे प्रसंग येतील त्यामुळे बोलण्यावर ताबा ठेवावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल म्हणजे वादाचे प्रसंग येणार नाहीत. शक्यतो शांत आणि संयमी ह्या लोकांना राहावं. बोलताना विचार करून बोलावं. या रवीमुळं जेव्हा रवी चंद्रावरून जातो तेव्हा आरोग्य बिघडतं लक्षात घ्या. विशेषतः मनस्ताप, डोकेदुखी, पित्ताचा त्रास अशा आजार होतात. त्यामुळं या रवीमुळे काहींना डोकेदुखी, पित्ताचा त्रास, पोटाचे विकार, थकवा जाणवणं, रक्तदाब, मेंदूचे रोग, मेंदूमध्ये रक्तस्राव होणं किंवा मेंदूला मार लागणं किंवा अपघात होणं इत्यादी घटना संभवतात. त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी ह्या महिन्यामध्ये प्रवास करताना काळजी घ्या. हे झालं थोडी प्रतिकूल फळं. मात्र जर मेष राशीतल्या उच्च राशीतल्या रवीची फळं बघायचं म्हणलं तर पंचमेश रवी, पंचम स्थानाचा मालक होऊन हा लग्नस्थानामध्ये रवी येत असल्याने काहींना आर्थिक लाभ उत्तम होतील. विशेषतः शेअर्स, लॉटरी, सट्टा, रेस यामधून चांगले लाभ ह्या काळात होतील. मात्र ट्रेडिंग करताना काळजी घ्यावी. उत्साहाच्या भारामध्ये मोठं धाडस करू नये, अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. का तर 12व्या स्थानामध्ये अनेक ग्रहांची गर्दी आहे. मेष राशीच्या लोकांना 23 मेपर्यंतचा काळ जास्त मनस्तापदायक जाणार आहे. अनावश्यक खर्चाचं प्रमाण या लोकांचं वाढणार आहे. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक नुकसान या काळात होणं संभवतं. प्रवासामध्ये त्रास होणं, दवाखान्यावर खर्च होणं संभवतं. त्यामुळे या लोकांनी याची काळजी घ्या. आणि अशा सर्व घटनेतून, आर्थिक नुकसानामधून किंवा दवाखाना, आजारपणामधून या लोकांना मनस्ताप, मानसिक अस्वस्थता, बेचैनी ह्या लोकांना राहणार आहे. विशेषतः 6 मेपर्यंत जास्त त्रास या लोकांना जास्त राहील. आता कोणते दिवस जास्त अशुभ जातील तर ह्या राशीच्या लोकांना म्हणजे मेष राशीच्या लोकांना विशेषतः 17, 18, 25, 26 एप्रिल व 3, 4, 5 मे हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देणारे जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. कोणताही अविचारी निर्णय या काळात घेऊ नये. त्याचबरोबर आरोग्याची काळजी घ्यावी. त्यानंतरची रास म्हणजे वृषभ रास. आता वृषभ राशीच्या लोकांना रवी कितवा येतोय तर रवी हा 12व्या स्थानात जाणार आहे. का तर मेष रास वृषभ राशीच्या 12व्या स्थानामध्ये येते. त्यामुळं वृषभ राशीच्या 12व्या स्थानात होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक 14 एप्रिल ते 15 मेपर्यंत ह्या राशीच्या लोकांना धननाश आणि अचानक मोठे खर्च करायला लावणार जाईल. मात्र या राशीचं एक वैशिष्ट्य म्हणजे या राशीला बाकी सर्व ग्रहांचं गोचर उत्तम असल्याने या राशीच्या लोकांना आता आर्थिक लाभ या काळात उत्तम होतील. जरी पैसे खर्च झाले तरी आर्थिक लाभ उत्तम होणार असल्याने या लोकांनी जास्त चिंता करायची गरज नाही, की जास्त चिंता या लोकांना राहणार नाही. या लोकांना आता मानसिक सुख, समाधान, शांती मिळणार आहे. या रवीमुळे घरापासून काही लोकांना लांब जाणं, एखादी लांबची ट्रिप होणं, परदेशगमन होणं इत्यादी संभवतं. या काळामध्ये व्यक्तीचं धाडस आणि पराक्रम यामध्ये वाढ होईल. 12व्या स्थानातील रवीमुळे मात्र काहींना अनारोग्य, विशेषतः नेत्रविकार, ज्वरपीडा, डोकेदुखी, पोटदुखी, पित्ताचा त्रास, उष्णतेचा आजार इत्यादी आजार ह्या लोकांना संभवतात व त्यातून या लोकांना मनस्ताप होईल. स्वतःच्या आरोग्याबरोबर आईच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागेल. का तर चतुर्थेश रवी हा व्ययात होतोय.
6 मे नंतर या राशीच्या लोकांना मनस्ताप, चिंता, काळजी, मानसिक अस्वस्थता किंवा मोठे खर्च इत्यादी होण्याची शक्यता राहील. 6 मेपर्यंतचा काळ मात्र ह्या लोकांना अतिशय चांगला जाणार आहे. संतती आणि कुटुंबावर ह्या लोकांचे मोठे खर्च होतील. ओव्हरऑल ह्या राशीला गोचर चांगला आहे. शुभाशुभ दिवसाचा विचार केला तर या राशीच्या लोकांना विशेषतः 18, 19, 20, 27, 28 एप्रिल व 6, 7 मे हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देणारे जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. कोणताही अविचारी निर्णय या काळात घेऊ नये. त्याचबरोबर आरोग्याची काळजी घ्यावी. पुढची रास मिथुन रास. मिथुन राशीच्या लाभ स्थानातून म्हणजे 11व्या स्थानातून होणारं उच्च राशीतून होणारं रवीचं गोचर भ्रमण हे 14 एप्रिल ते 15 मेपर्यंत या राशीच्या लोकांना अतिशय शुभफलदायी आणि लाभदायी असणार आहे. थोडक्यात मिथुन राससुद्धा आता ग्रहमानाने आघाडीवर आहे. या राशीला सर्वच ग्रहगोचरी उत्तम असल्याने या राशीच्या लोकांच्या आता मोठ्या इच्छापेक्षा या काळात पूर्ण होतील. या लोकांची रखडलेली कामे आता मार्गी लागतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये या लोकांना यश मिळेल. ह्या अशा व्यक्तींच्या पराक्रमामध्ये, धाडसामध्ये वाढ होईल व स्वकर्तृत्वाच्या कष्टाच्या जोरावर या काळात या लोकांना मोठा पैसा मिळेल. या लोकांचे प्रवास लाभदायक होतील. नोकरी व्यवसायामध्ये उत्साह आणणारे आणि प्रगतिकारक दिवस येतील ही या लोकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. लाभातील रवीमुळे यांना आर्थिक, शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम मिळणार आहे. भावंडे, मित्रमंडळी, सुना जावई यांचं सौख्य किंवा त्यांच्याकडून त्यांना उत्तम आर्थिक सहकार्याचे लाभ होणार आहेत. यांच्या आरोग्यात आता सुधारणा होईल. काहींच्या उत्पन्नामध्ये वाढ होणं किंवा व्यवसायातून मोठी अर्थप्राप्ती होणं संभवतं. एखाद्या नवीन पदाची प्राप्ती होणं किंवा सामाजिक दर्जा लोकांचा सुधारणं या काळात संभवतं. राजकारणी लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक जाईल. आता कोणते दिवस त्यांना थोडे खराब जातील तर या मिथुन राशीच्या लोकांना विशेषतः 21, 22, 29, 30 एप्रिल व 8, 9, 10 मे हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देणारे जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये. आरोग्याची काळजी घ्यावी. त्यानंतर कर्क रास. कर्क राशीच्या दशम स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण तेही उच्च राशीतून. हेही गोचर रवीचं चांगलं असतं का तर 3, 6, 10 आणि 11 या स्थानाचं रवीचं गोचर अतिशय शुभ फलदायी असतं. या नियमाप्रमाणे कर्क राशीच्या लोकांनाही दशमातील रवीचं गोचर अतिशय चांगलं जाणार आहे. या लोकांना हे गोचर शुभ फलदायी आणि यांची मोठी कार्यसिद्धी करणारं जाईल. विशेषतः 6 मे नंतर या लोकांना मोठे लाभ होतील. मानसिक सुखसमाधान, शांती मिळेल. या रवीमुळे काहींना उत्तम धनप्राप्ती होणं तसेच आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होणं संभवतं. हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये या लोकांना आता मोठं यश मिळेल. कारण मागील 2.5 वर्षामध्ये ह्या लोकांना शनीची पनोती होती. या पनोतीच्या मधून ह्या लोकांची सुटका झालेली ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. आणि आता रवीचं गोचरही चांगलं आहे. त्यामुळं पुढील 2 महिने ह्या लोकांना अतिशय जोरदार जाणार आहेत. राजकारणी लोकांना निवडणुकीमध्ये मोठं यश मिळेल. एखाद्या पदाची प्राप्ती होणं संभवतं. नोकरदारांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळणं किंवा पगारवाढ होणं किंवा जर काही लोक नोकरी शोधत असतील तर काहींना नवीन नोकरी मिळणं संभवतं. 15 मेपर्यंत नोकरीमध्ये जोरदार ह्या लोकांनी नोकरीसाठी प्रयत्न करावे. त्यांना नोकरी नक्की मिळेल. व्यावसायिक लोकांनाही उत्तम अर्थप्राप्ती होणं या काळात संभवतं. कुटुंबातील लोकांकडून तसेच वडिलांकडून उत्तम सहकार्याने लाभ ह्या लोकांना होतील. मुख्य म्हणजे ह्या लोकांच्या आरोग्यामध्ये आता सुधारणा होईल. थोडक्यात या राशीच्या लोकांना या काळात सुख, शांती, समाधान, यश, पैसा, आरोग्य इत्यादी हा रवी उत्तम प्रकारे देईल. विशेषतः 6 मे 25 नंतरचा काळ या राशीच्या लोकांना जास्त शुभफलदायी आणि यशदायी जाईल. वरील फळे 6 मे नंतर ह्या लोकांना अतिशय जोरदार जाईल. 6 मेपर्यंत थोडा त्रास होईल पण 6 मे नंतरचा काळ अतिशय चांगला ह्या राशीच्या लोकांना असणार आहे. कुठले दिवस यांना खराब जातील तर कर्क राशीच्या लोकांना विशेषतः 14, 15, 23, 24 एप्रिल व 1, 2 मे हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता आणि काळजी देण्यात जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. कोणताही अविचारी निर्णय या काळात घेऊ नये. आरोग्याची काळजी घ्यावी. पुढची रास म्हणजे सिंह रास. आता सिंह राशीच्या लोकांना शनीची पनोती सुरू आहे. सिंह राशीच्या अष्टम या अशुभ स्थानातून अनेक ग्रहांचं गोचर सुरू आहे. ही सिंह राशीच्या लोकांना थोडी त्रासदायक गोचर आहे, लक्षात ठेवा. सिंह राशीच्या नवम स्थानातून भाग्यस्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण 14 एप्रिल ते 14 मेपर्यंत या राशीच्या लोकांना काही बाबतीत उत्तम आणि भाग्योदय करणारं जाईल. मात्र अष्टम स्थानातील पापग्रहामुळे किंवा पापग्रहांच्या गर्दीमुळे त्याचबरोबर 12व्या स्थानातील मंगळामुळे, धनस्थानातल्या केतूमुळे
या लोकांना या काळामध्ये प्रचंड मनस्ताप, आर्थिक नुकसान, दवाखाना, आजारपणावर खर्च होणं आणि सगळ्यात मुख्य म्हणजे विशेषतः जोडीदाराचं आरोग्य बिघडणं, वैवाहिक सौख्य बिघडणं किंवा वैवाहिक सौख्याची हानी होणं आणि त्यातून प्रचंड मोठा मनस्ताप होणं या काळात ह्या लोकांना संभवतो. त्यामुळे ह्या लोकांनी आपल्या जोडीदाराची विशेष काळजी घ्या. नोकरी व्यवसायामध्ये या काळामध्ये 7.5 किंवा 8वा शनी असल्यामुळे पनोतीमुळे नोकरी व्यवसायामध्ये उतरती कळा लागणं, आर्थिक त्रास होणं संभवतं, उत्पन्न कमी होणं, खर्च वाढणं अशा घटना ह्या लोकांना घडू शकतात. वरील अशुभ फळे 6 मे नंतर ह्या लोकांना जास्त मिळण्याची शक्यता राहील. मात्र लग्नेशचा विचार केला तर ह्या राशीचा स्वामीच रवी असल्यामुळे लग्नेश रवी भाग्यस्थानामध्ये येत असल्याने या एखादा निर्णय यांच्याकडनं भाग्यकारक ठरेल. ह्यांनी घेतलेला एखादा निर्णय भाग्यकारक ठरू शकेल. मात्र पनोती आहे हे विसरू नका. निर्णय घेताना विचार करा. या लोकांना सरकारी कामातून काहींना मोठं यश मिळण्याची शक्यता राहील. या रवीमुळं काहींना लांबचे प्रवास, स्थलांतर किंवा मनाविरुद्ध बदली होणं किंवा खूप लांब जाणं संभवतं. काहींच्या हातून तीर्थयात्रा, देवदर्शन किंवा धार्मिक विधी होतील. मात्र असं असलं तरी प्रवासात या लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण अष्टम स्थानामध्ये असलेला शनी, राहू हे गोचर प्रतिकूल आहे. अन्यथा ह्या लोकांना अपघात, अनारोग्य व त्यातून मनस्ताप होणं संभवतं आणि शक्यतो ह्याही राशीच्या लोकांनी प्रवास ह्या पुढील 15 मेपर्यंत टाळावा. कुठले दिवस अशुभ जातील तर सिंह राशीच्या लोकांना विशेषतः 16, 17, 25, 26 एप्रिल व 3, 4, 5 मे हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता निर्माण करणारे जातील की देऊन जातील. या काळात लोकांनी शांत आणि संयमी राहावं. कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये. आरोग्याची काळजी घ्यावी. याच काळामध्ये आरोग्य बिघडण्याची शक्यता राहील. त्यानंतर शेवटची रास म्हणजे पहिल्या व्हिडिओमध्ये कन्या रास, त्या कन्या राशीविषयी बोलूया. कन्या राशीच्या अष्टम स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक 14 एप्रिल ते 14 मेपर्यंत या राशीच्या लोकांना काही बाबतीमध्ये प्रतिकूल आणि मनस्ताप देणार जाईल. सप्तमातलं गोचर प्रतिकूल असतं. अष्टमामध्ये रवीचं गोचर होतं आहे आणि सप्तम स्थानामध्ये पापग्रहांची गर्दी आहे. सप्तम आणि अष्टम स्थान बिघडलं म्हणजे नक्कीच वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम येणार आहे. सप्तमातील पापग्रहांचं गोचरही प्रतिकूल सुरू असल्याने ह्या लोकांना शारीरिक, मानसिक, वैवाहिक बाबतीत त्रास होणं संभवतं. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहतील. कौटुंबिक कलह, वाद होणं या काळात संभवतं. अष्टमातील रवीमुळे काहींना शरीर कष्ट, अनारोग्य, रोगामध्ये वाढ होणं संभवतं. विशेषतः या लोकांना पित्ताचा विकार, पित्ताचे त्रास, डोकेदुखी, रक्तस्राव, मूळव्याध, पोटाचे विकार, हृदयविकार, उष्माघात इत्यादी आजार होण्याची शक्यता राहील. या लोकांची मानसिक स्थिती थोडी खराब राहील. सतत चिंता, काळजी, अस्वस्थता राहील. एखाद्या वाईट गोष्टीतून मनस्ताप होणं संभवतं. मात्र वेश होऊन हा रवी अष्टमात येतोय. लक्षात घ्या, वेश म्हणजे अशुभ स्थानाचा मालकून दुसऱ्या अशुभ स्थानामध्ये येतोय. असा रवी अष्टमात तोही उच्च राशीमध्ये येत असल्यामुळे हा रवी विपरीत राजयोग करत असल्याने कन्या राशीच्या काही लोकांना अचानक धनलाभ होणं किंवा ग्रॅज्युएटी, फंड, पेन्शन किंवा पॉलिसी यांच्या माध्यमातून अचानकच मोठा पैसा मिळणं या काळात संभवतं. थोडक्यात हा रवी आर्थिक लाभाच्या दृष्टीने उत्तम जरी असला तरी शारीरिक, मानसिक आणि वैवाहिक दगदग आणि कष्ट वाढवणारा जाणार आहे. विशेषतः वरील सर्व अशुभ फळे या लोकांना 6 मे नंतर ह्या लोकांना जास्त मिळतील. त्यानंतर ह्या लोकांचा मनस्ताप वाढणार आहे. या राशीच्या लोकांनी कोणत्या दिवशी जास्त काळजी घ्यावी तर कन्या राशीच्या लोकांनी विशेषतः 19, 20, 27, 28 एप्रिल व 5, 6, 7 मे हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देण्यात जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. कोणताही अविचार निर्णय या काळात घेऊ नये. आरोग्याची काळजी घ्यावी. आता मग मी तुम्हाला पहिल्या भागामध्ये मेष ते कन्याच्या 6 राशींना हे रवीचं गोचर किंवा मासिक भविष्य सांगलेलं आहे. काही राशींना खूप चांगलं आहे, काही राशींना मात्र अशुभ आहे. अशा लोकांनी काय करायचं तर ज्या राशीच्या लोकांना हे रवीचं गोचर प्रतिकूल आहे अशा लोकांना मी काही उपाय सांगणार आहे. ते उपाय जर त्यांनी केले तर नक्कीच त्यांच्या अशुभ फळाची तीव्रता कमी होईल. उपाय कोणते तर पहिला उपाय म्हणजे गायत्री मंत्राचा जप रोज सकाळी 11 वाजता मनातल्या मनात करा. त्यानंतर एक ग्रंथोक्त मंत्र आहे, जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महद्युतीम तमो अरिम सर्व पापघ्नम प्रणतो अस्मिम दिवाकरम. या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा. त्यानंतर ज्यांना हा मंत्र म्हणणं शक्य नाही त्यांना एक छोटा मंत्र देतो, ओम ह्रीम ह्रीम सूर्याय नमः किंवा ओम गृणीही सूर्याय नमः. या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा किंवा 1 माळ जप करा. यातले जमेल तेवढे उपाय करा. नक्कीच हे गोचर तुम्हाला चांगलं जाईल. एक निवेदन करतो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तूळ ते मीन या 6 राशीच्या लोकांचं मासिक भविष्य पाहणार आहोत.
त्या तत्पर एक निवेदन, ज्या लोकांना आपले व्हिडिओ आवडतात परंतु अजूनही आपला चॅनल त्यांनी सबस्क्राईब केला नसेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्टांना शेअर करायला विसरू नका. त्यानंतर ज्या लोकांना माझ्याकडनं ऑनलाईन मार्गदर्शन, कन्सल्टिंग हवे असेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला ऑनलाईन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. दुसरी गोष्ट म्हणजे जे माझे रेग्युलर कस्टमर आहेत, रेग्युलर माझे क्लायंट्स आहेत किंवा रेग्युलर माझे सबस्क्रायबर आहेत, 6 ते 8 हजार सबस्क्रायबर आहेत, त्यांना मी स्पेशल किंवा एक वेगळी विनंती करणार आहे की तुम्ही तर हा चॅनल सबस्क्राईब केलेलाच आहे, पण तुम्हाला जेवढं यथाशक्ती जमेल आपल्या घरातल्या सगळ्या लोकांच्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या नातेवाईकांच्या मोबाईलमध्ये त्यांना सांगा किंवा त्यांच्या मोबाईलमध्ये तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्याकडनं मला अपेक्षा आहे की तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब मला द्याल. यानंतर आपण तूळ ते मीन ह्या 6 राशीच्या लोकांना गोचर कसं असेल मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.